नमस्कार मित्रांनो, आर्ट ऑफ कुशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जे आहे पुढील व्हिडिओला सुरुवात करत आहोत आणि आज आपण पाहणार आहोत की हाऊ टू ड्रॉ ट्रेडलाईन. म्हणजे आपला जो आता थर्ड जो व्हिडिओ आहे तो आपण बनवायला सुरुवात करत आहोत की या ठिकाणी हाऊ टू ड्रॉ जे आहे ट्रेडलाईन कशा पद्धतीने जे आहे चार्टवरती काढली पाहिजे हे आपण बघितलेलं आहे. तर आता आपण आज बघणार आहोत की ट्रेडलाईन जे आहे कशा पद्धतीने जे आहे आपण चार्टवरती काढायची आहे. तर ते आज आपण इथे शिकूया. कारण सुरुवात ही मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीपासून करायची असते. डायरेक्टली तुम्हाला बाय सेल करायला लावलं तर या ठिकाणी ह्या बाकीच्या गोष्टीची काही किंमत राहत नाही आणि इथे ओव्हरऑल जो आहे रिझल्ट हा लॉसच होत असतो. तर छोट्या छोट्या गोष्टी शिकूया आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्वतःला जाणवेल की काय बदल होतो आपल्यामध्ये. आता हे जे आहे निफ्टी आहे, ठीक आहे. निफ्टीमध्ये आपण आता बरेच लोक 5 मिनटाचे टाईम फ्रेम आपण बेसिकली यूज करतात. तर 5 मिनटाची जी टाईम फ्रेम आहे त्याच्यावरती आपण काय करूया, इथे ट्रेडलाईन इथे ड्रॉ करून बघूया की कशा पद्धतीने ट्रेडलाईन इथे आपण ड्रॉ करू शकतो. या ठिकाणी नेट तर कनेक्ट आहे पण काय होते, स्लो चालते का थोडंसं. वन डे वीकली थोडंसं नेट स्लो चालते मित्रांनो. तर आपण थोडंसं वेट करूया आणि बघूया की इथे आपल्याला जे आहे 5 मिनटाचे किंवा हे जे आहे रिफ्रेश मारूया एकदा. नेट थोडंसं स्लो झालं असेल. इथे कधी कधी प्रॉब्लेम येतो नेटला. डायरेक्ट इथे काही गोल्डचा चार्ट आला तरी मला वाटतच होतं की कुछ तो गडबड है यहाँ पे, ठीक आहे. तर आता काय करूया की या ठिकाणी जे आहे चार्ट आपण हे करूया. डायरेक्ट चार्ट इथे आणला. आता हे जे आहे की नंतर मी शिकवतो ह्या लाईनी काय आहेत काय नाही ते. हे जे आहे मित्रांनो हे इंडिकेटर आहे माझं की ह्या लेवल आहेत. डायरेक्ट तुम्हाला इंडिकेटर वगैरे शिकवणं मला तर म्हणजे असं बरोबर वाटत नाही की काय करूया आपण. हे हाईट होतं आहे का, ठीक आहे हाईट झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर इथे आपण असं काय ओढायला गेलं तर येतं का, ठीक आहे येतं, ठीक आहे. तर आता इथे आपल्याला काय बघायचं आहे की ये खुल जा सिम भाई आजा इधर चल, इसे नहीं चाहिए हमें, निकाल देते. आता हा जो आहे बिटकॉईनचा चार्ट आहे. आता ह्या बिटकॉईनचा चार्टमध्ये जर बघितलं तर ह्या मी काही लेवल जे आहेत ह्या अगोदर ओढलेल्या आहेत एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती. आणि जो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी जो बाईंग एरिया होता तो या ठिकाणी जो आहे हा जो एरिया आहे, ठीक आहे, हा एकदम ज़बरदस्त बाईंगसाठी एरिया आहे. आणि ह्या बाईंग एरियामध्ये तुम्ही बघताय की मार्केट इथे आलेलं आहे आणि वन डेच्या टाईम फ्रेमवरती बघतोय आपण इथे. आणि आता इथनं बघूया की एक पुलबॅक भेटतो की इथनं डंप होतं. आता कारण युद्ध पण सुरू झालेलं आहे. जवळपास 1,26,000 पासनं हे डायरेक्टली डाऊनसाईडला आलेलं आहे. इथे लोकांना बाईंगसाठी मस्त चान्स आहे. पण इथे काय होणार, इथे बरेच माझ्या वैयक्तिक मत आहे की इथे अजून कमीत कमी एखादी महिना तरी इथे साईडवेज राहिलं पाहिजे. जेणेकरून काय होणार, इथे बायर जे आहे इथे इंट्र्या बनवणार, थोडंसं वरती जाणार, परत खाली येणार. इथे बायर इंट्र्या बनवणार आणि एक कॅन्डल खाली येणार. इथे एक कॅन्डल जी आहे अशा पद्धतीने खाली येणार, या केव्हा, ठीक आहे. एक जी कॅन्डल आहे ना इथे खाली येणार आणि अशा पद्धतीने एक जी कॅन्डल आहे ना इथे खाली येणार. आणि इथे जो आहे जे लोकांचा या ठिकाणी स्टॉप लॉस लागलेला आहे तो स्टॉप लॉस घेणार आणि नंतर मार्केटवरती जाणार. कारण असं मार्केटमध्ये पैसा नाही बनत मित्रांनो. कारण कोणाचा तरी लॉस झाला तर कोणाचा तरी प्रॉफिट होतो. तर जाऊ द्या, तो विषय सोडूया. आता आपला जो बेसिक विषय आहे तर आपल्याला काय करायचं आहे की ट्रेडलाईन कशा पद्धतीने ओढायची आहे. आता ह्या लेवल जे आहेत मी रिमूव्ह करतो कारण मी ड्रॉ केलेले लेवल आहेत. तर ड्रॉईंग लेवल रिमूव्ह केलेले आहेत. आपण बेसिकली 5 मिनटाची टाईम फ्रेम यूज करतो. आता बरेच लोक इंडियन मार्केटमध्ये यूज करतात. तर मी काय करतो की आपलं निफ्टीच घेतो इथे, जे की समजेल. कारण जे न्यू ट्रेडर वगैरे आहेत ते शक्यतो निफ्टीला प्रेफर करत असतात. तर निफ्टीमध्येच इथे आपण जे आहे लाईन ओढायला सुरुवात करूया. आता हा निफ्टीचा 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती चार्ट आहे. 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती चार्ट आहे. आपण आता ट्रेडलाईन आपल्याला ओढायची आहे ना, अशा पद्धतीने ट्रेडलाईन आपल्याला ओढायची आहे की तिथे आपल्याला एखादी एंट्री भेटली पाहिजे.
ठीक आहे. आता ही 5 मिनटाची टाईम फ्रेम आहे. आता ह्या 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्ही बघू शकताय की इथे जे आहे डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट येतं आहे इथे, आणि त्याच्या अगोदरचा दिवस आपल्या मार्केटमध्ये जो महत्त्वाचा तोटा, ठीक आहे, फायद्यापेक्षा जर तोटा म्हटला मित्रांनो, इथे ते नुकसान जे होतं आपलं, जे छोटे ट्रेडर आहे ते हे गॅप अप आणि गॅप डाऊनमध्येच इथे मार खातात ते, कारण त्यांचा लॉस जो आहे तो इथेच होतो. गॅप अप, गॅप डाऊन, मॅनिप्युलेशन, त्याच्यामुळे बरेच लॉस इथे होत असतात. तर आता ही ट्रेड लाईन जी आहे इथे बघताय तुम्ही, मार्केट इथून या ठिकाणी साईडवेज झालं आणि हे वरती जायला सुरुवात झाली. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 2 पॉईंट जे आहे जॉईंट करायचे अशा पद्धतीने. ठीक आहे. इथे जे आहे या ठिकाणी जे आहे आपल्याला एक पॉईंट भेटला. इथे जे आहे अशा पद्धतीने 2 पॉईंट जॉईंट केल्यानंतर इथे जे आहे मार्केटने ब्रेकआउट दिला. इथे जे आहे आपली एंट्री असते, आणि ह्याच्यात जर खाली कॅन्डल क्लोज केली तर तो आपला स्टॉप लॉस असतो, डायरेक्ट कट करायचा, किंवा इथे स्टॉप लॉस डायरेक्ट प्लेस करू शकतो. जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा लो किंवा प्रिव्हियस कॅन्डलचा लो हा स्टॉप लॉस या ठिकाणी असणार आहे. आता ज्यांनी या ठिकाणी पोझिशन घेऊन सोडली, मार्केटवरती गेलं, दुसऱ्या दिवशी गॅप अप झालं आणि या ठिकाणी काय झालं, त्यांचा प्रॉफिट झाला. आता ज्यांनी होल्ड केला असेल तर इथे लॉस अगेन झालेला आहे. आता ही स्ट्रेट लाईन जर अशा पद्धतीने आपण इथे पुढे थोडीशी ओढली, ठीक आहे, तर बघताय तुम्ही की इथे मार्केट रेजिस्टन्स फेस करत होतं, इथे रेजिस्टन्स होता, इथे देखील रेजिस्टन्स दिसतो. तुम्हाला लक्ष देऊन पाहा तुम्हाला समजेल. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. ठीक आहे. ही पेन आपली कुठे गेली, येते का, चालते का, बघूया प्रयत्न करून. या ठिकाणी मार्केटने काय केलं, इथे रेजिस्टन्स घेतला. ठीक आहे. मार्केट खाली आलं, या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने. ठीक आहे. इथे सपोर्ट घेतलेला आहे आणि हे मार्केट स्लोली वरती जात इथे काय केलं, बायरला नाही बोलवलं, सेलरला बोलवलं. कारण ह्या कॅन्डल बघून सेलर इथे एंट्री करतात आणि स्लोली सेलरला या ठिकाणी वाटत होतं की खाली येईल. इथे एक सेलिंगची फुल प्रेशर कॅन्डल दाखवली. अगेन मार्केट स्लोली वरती गेलं. इथे सेलरचा स्टॉप लॉस गेला आणि मार्केट हे वरती या ठिकाणी क्लोज झालेला आहे. दुसऱ्या दिवशी गॅप अप होऊन या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी सुरू झालेली आहे. अगेन या ठिकाणी हा जो रेजिस्टन्स होता तो नंतर सपोर्टमध्ये कन्वर्ट झाला आणि या ठिकाणी ब्रेकडाऊन झाल्यानंतर हा रेजिस्टन्स इथे कन्वर्ट झाला. ठीक आहे. म्हणजे जेव्हा एखादा सपोर्ट असतो त्याच्यावरती जर मार्केट असेल तर या ठिकाणी ह्या लेवलला सपोर्टचं काम करत असतं, आणि जर सपोर्ट ब्रेक झाला तर हीच लेवल एक रेजिस्टन्सचं काम करतं. तर इथे बघता तुम्ही एक रेजिस्टन्स फेस केला आणि एक डाऊन साईडला एक मार्केट इथे आलेला आहे. तर आता हे आपण काय करू, दुसरी एखादी ट्रेड लाईन शोधूया आपण, कारण ह्याच्यावरनं थोडंसं कमी समजलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघायची आपल्याला एंट्री भेटली पाहिजे. मार्केट कुठे जाते तिथे जाऊ द्या, कुठलेही 2 पॉईंट आपल्याला व्यवस्थितपणे जॉईंट करता या ठिकाणी आले पाहिजेत 5 मिनटावरनं. कारण ह्याच्यामध्ये खूप वाट बघावं लागते मित्रांनो सेटअपसाठी. ठीक आहे. हे बघा, सेटअपसाठी कमीत कमी 2 पॉईंट जॉईंट झाले पाहिजे. आता इथे जर आपण बघितलं तर इथे एक आपण पॉईंट जॉईंट केलेला आहे, सेकंड पॉईंट जॉईंट झालेला आहे, त्याच्यानंतर थर्ड पॉईंट इथे. जोपर्यंत इथे ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत एंट्री इथे नसते. ठीक आहे. इथे ब्रेकआउट झाला, एक मस्त एंट्रीची कॅन्डल इथे तयार झाली, म्हणजे इथे बायर सेलर आले. इथनं जर मार्केट खाली आला असतं अगेन तर या ठिकाणी जे आहे ट्रॅप झाला असता. ठीक आहे. बघा तुम्ही कशा पद्धतीने काम करतं मार्केट. हे ज्या होतो, हां, हे बघा अशा पद्धतीने काम करतं. इथे एक छोटीशी डोजी कॅन्डल तयार झाली, डोजीपेक्षा थोडीशी जर आहे बॉडी आहे याला, एक डोजी कॅन्डल तयार झाली. इथनं मार्केट वरती गेलं. इथे बघताय तुम्ही या ठिकाणी जे आहे एक प्रॉपर डोजी कॅन्डल तयार झाली. इथे काय झालं, आता बघा तुम्हाला सांगतो की आपल्या मार्केटमध्ये काय प्रॉब्लेम असतो, तुम्ही ह्याच्यावरनं समजता. इथनं ब्रेकआउट दिला, इथे एक डोजी कॅन्डल तयार झाली, म्हणजे इथे बायरही सेम आहेत, सेलरही सेम आहेत. वरनं सेलरने पुश केलेलं आहे, खालनं बायरने पुश केलेलं आहे. ही कॅन्डल काय झालेलं आहे, एक छोटीशी बॉडी इथे तयार झाली. त्याच्यानंतर इथे डिसिजन होतो. इथे लोकांना वाटतं की ऑलरेडी आता छोटी साईज करतो म्हणजे समजेल तुम्हाला की काय आहे विषय, काय आहे, लोकांची सायकोलॉजी कशा पद्धतीने काम करते. अरे तुझा बाबा हे काय मध्येच येतं सारखं, तर काय काम करते. तर कशा पद्धतीने असतं की या ठिकाणी सगळ्यांना वाटतं की कुठे गेलं खुलजा भाई, हां, तर सगळ्यांना काय वाटतं की या ठिकाणी सगळ्यांचं मत एकच असतं मित्रांनो. ठीक आहे. नवीन जे ट्रेडर येतात सगळ्यांचं मत एकच असतं. ही जी ट्रेडलाईन आहे ह्या ट्रेडलाईनचा आपण इथे विचार करत होतो. ठीक आहे. ही ट्रेडलाईन होती. ठीक आहे. हां, ही ट्रेडलाईन या ठिकाणी होती. इथे ब्रेकआउट दिला, मार्केटवरती गेलं, डोजी कॅन्डल बनली. इथे वीत लोकांनी इथे एंट्री केला. ओव्हरऑल काय होता, इथे डाऊन ट्रेंड इथे सुरू होता. 5 मिनटावरती डाऊन ट्रेंड होता. इथे बायरला भीती वाटते की आपण एंट्री करायची की नाही. इथे काय झालं, या ठिकाणी जे एक डोजी तयार केली, म्हणजे इथे असं दाखवलं
की इथे सेलर ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि मार्केट इथनं अजून खाली येऊ शकतं. इथे बाहेर काय झालं, सेलर इथे परत एंट्रा केला, इथे स्टॉप लॉस गेला सेलरचा, परत या ठिकाणी सेलरना एंट्रा तयार करायला लावल्या आणि स्लोली प्रीमियम डिके करत काय झालं, हे वरती गेलं. म्हणजे सेलरची इथे पूर्ण वाट लावलेली आहे. तर हे असं असतं. तर याच्यावरनं सिम्पल मला एकच गोष्ट सांगायची आहे की जेव्हा ब्रेकआउट होतो तेव्हा एंट्री या ठिकाणी मारायची आहे. आता जो आपण पाठीमागे जाऊया. आता खरं कंटिन्यू चार्ट असेल ना मित्रांनो, तर ट्रेडलाईन देखील जबरदस्त काम करते. आता हे अशा चार्टमध्ये काय काम करणार आहे ट्रेडलाईन, तुम्ही सांगा मित्रांनो. ह्याच्यामध्ये तुम्हाला एंट्रीच भेटणार नाही. इथे एक लो बनवला, ठीक आहे, इथे एक पॉईंट भेटला तुम्हाला, त्याच्यानंतर दुसरा इथे पॉईंट भेटला. या अशा पद्धतीने ट्रेडलाईन तुम्ही ओढून सोडून दिली, ठीक आहे. इथे तुमचा सेटअप बसला, इथे तुम्ही एंट्री केली, मार्केट खाली आहेत, खाली ट्रेडलाईनच्या वरती गेलं नाही, पूर्ण साईडवेज राहिलं, काय प्रॉफिट होणार आहे, काही प्रॉफिट होणार नाही याच्यामध्ये. तर हे आपल्या मार्केटचं जे आहे थोडंसं, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की ह्याच्यामुळं बऱ्याच लोकांचा लॉस होतो. एक जबरदस्त मोठी कॅन्डल, काहीच नाही राहिलं मार्केटमध्ये, असं आहे. तर आपण काय करूया, मला तुम्हाला समजावून दाखवायचं तर मी BTCच्या चार्टवरती समजावून सांगतो. हे निफ्टी काढून टाकतो, या ठिकाणी बघण्यात देखील काय अर्थ नाही आहे निफ्टीमध्ये, ठीक आहे. आता हे जे आहे हे BTCचा चार्ट आहे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. इथे आपण आता जे आहे जाऊया पाठीमागे, म्हणजे आपण पाठीमागनं पुढे येऊया, ठीक आहे. चला इथून घेऊया आता, इथे घेऊया. आता या ठिकाणी जे आहे मित्रांनो, आता आपल्याला 2 पॉईंट इथे जॉईंट करायचे आहेत. आपल्याला बायची एंट्री घ्यायची असेल तर वरती ट्रेडलाईन ब्रेक झाली पाहिजे, सेलसाठी एंट्री घ्यायची असेल तर ट्रेडलाईन ही खाली ब्रेक झाली पाहिजे. आता इथे जे आहे 2 पॉईंट इथे आपल्याला भेटले. म्हणजे आपण काय केलं, मार्केट पाहतोय आपण, मार्केट इथे आलेलं आहे. तर प्रिव्हियसला इथे 2 आपल्याला हा एक पॉईंट भेटलेला आहे ना, हा एक पॉईंट भेटलेला आहे, ठीक आहे. आता हे 2 पॉईंट जे आहे आपण असं सरळ लाईनवरून सोडून दिले, ठीक आहे, सरळ लाईनवरून सोडून दिली. पुढचं आपल्याला माहीत नाही काय झालं आणि काय नाही. पुढचे जे आहे लाईनवरली इथे रेजिस्टन्स घेतला मार्केटने, इथेही रेजिस्टन्स घेतला. आपल्याला वाट बघायची आहे, अंदाज इथे लावायचा नाही की बाबा इथनं वरती जाईल मार्केट आणि माझा प्रॉफिट होईल. तर असा इथे अंदाज वगैरे कधी लावायचा नाही. अंदाज इथे धोका देतो, अंदाज आपणा असतो. इथे जे काय केलं, मार्केटने ते ब्रेकआउट दिलं, साईडवेज झालं आणि इथे एक छानपैकी एंट्रीची कॅन्डल इथे तयार झाली, ठीक आहे. तसं ब्रेकआउटला देखील इथे बऱ्याच लोकांनी एंट्र्या केल्या, ते देखील सेफ साईड राहिले. त्यांचा स्टॉप लॉस या ठिकाणी इथनं जर मार्केट खाली आलं असतं तर इथे स्टॉप लॉस त्यांचा 100% गेला असतं. पण मार्केट हे खाली आलं नाही, कारण काय केलं मार्केटने, इथे जे स्टॉप लॉस लागले होते ते स्टॉप लॉस इथेच उडवले, इथे स्टॉप लॉस उडवले आणि एक रॅली दिली. म्हणजे इथून इथपर्यंत देखील प्रॉफिट हे खूप झालं, ठीक आहे. तर हे एक जे आहे, हे एक काय झालं, एक रॅली आपल्याला भेटली, संपला विषय. त्याच्यानंतर इथे जे आहे आपल्याला काय करायचं आहे, अगेन आता अप ट्रेंडमध्ये वरती बघायचं. हां, डाऊनमध्ये देखील आपण लावू शकतो, असं नाही की इथे अपच का सांगतो मी. तर इथे डाऊनमध्ये देखील आपल्याला मी दाखवतो तुम्हाला की इथनं काय झालं, मार्केट हे अशा पद्धतीने 2 पॉईंट आपण जॉईंट केले. आता ठीक आहे, हे सपोर्ट घेतला, हे मार्केट जर इथे खाली आलं असतं, हे खाली येऊन जर इथे जर मार्केटने ब्रेकडाऊन दिला असता इथे, तर इथे आपण सेलमध्ये जे आहे या ठिकाणी प्लॅन केला असता सेलमध्ये. तर हे दोन्ही कंडिशन जे आहे इथे असतात. तर आता आपण पुढे बघूया. इथे देखील एक छोटीशी ट्रेडलाईन आहे. सुरुवातीला ट्रेडलाईन आपण शिकूया. हे बघा, इथे 1 2 3 पॉईंट जॉईंट झालेले आहेत. चौथ्या वेळेस इथे ब्रेक केला, इथे बायची एंट्री, छोटासा स्टॉपला टिक 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 वरती गेलं, ठीक आहे. प्रॉफिट इथे घेतलं, इथे भीती वाटली, बुक केलं आहे, तिथे होल्ड केलं, अजून प्रॉफिट भेटलं. तर हे अशा पद्धतीने आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे देखील बघताय तुम्ही, हा एक पॉईंट जर अशा पद्धतीने आपण जॉईन केला, आताच आपण बोलत होतो, ठीक आहे. जेव्हा ट्रेडलाईनचा डाऊन साईडला ब्रेक झाला तेव्हा इथे सेलमध्ये एंट्री, टिक टिक टिक, हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे मुवमेंट घेत जायचे मित्रांनो. तर हा जे आहे ना बेसिक ट्रेडलाईनचं जे आहे ना, बेसिक या ठिकाणी जे आहे आपण पाहत आहोत, ठीक आहे. आता इथे काय झालं, आपण हा एक पॉईंट जॉईंट केला, हा एक पॉईंट जॉईंट केला, 2 पॉईंट भेटले, 3 पॉईंट या ठिकाणी जॉईंट झाले. इथे काय झालं, ब्रेकडाऊन इथे झाला. आताच काय म्हटलं की स्टॉप लॉस देखील जातो. तर इथे काय झालं, मार्केट रिव्हर्स झालं, इथे स्टॉप लॉस घेतला आणि नंतर खाली आलं. इथे छोटंसं साईडवेज मुवमेंट झाली. अगेन जे आहे बघता तुम्ही, इथे अगेन मार्केट हे काय झालं, वरती गेलं, बरोबर इथे सपोर्ट घेतो मित्रांनो. पुढचं आपल्याला काही माहीत नाही, आपण डायरेक्ट चाललो आहे. आता इथे सपोर्ट घेतला, अगेन एक मुवमेंट दिली, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला जशा पद्धतीने दिसतं ना मार्केटमध्ये कुठेतरी 2 पॉईंट आपण जॉईंट करू शकतो, ते तुम्ही करायचे आणि व्यवस्थित ॲनालिसिस करा. अशा पद्धतीने मला इथे एक पॉईंट दिसला, इथे एक पॉईंट दिसला, मी जॉईंट केला आणि इथे मार्केटने ब्रेकडाऊन दिलं, मी इथे सेलमध्ये जाणार आणि इथून हे मार्केट खाली आलं आणि ही माझी प्रॉफिटची रॅली इथे असते. आता मला बायचा ट्रेड घ्यायचा असेल तर मी वरती बघणार की आता हे साईडवेज आहे, ठीक आहे. हे बघा, इथे हे 2 पॉईंट, ठीक आहे. इथे आता बायचा जर ट्रेड मला प्लॅन करायचा आहे तर हे 2 पॉईंट, ठीक आहे. इथे सेलर आहे, ते सेल, इथे जर ब्रेकआउट झाला असता तर मी बायमध्ये गेलो असतो, पण ब्रेकआउट झाला नाही, माझा ट्रेड जो आहे फेल झाला.
तर हे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जे आहे ट्रेडलाईन चार्टवरती ड्रॉ करायचे आहे आणि मार्केटमध्ये जे आहे या ठिकाणी छोटे छोटे प्रॉफिट घ्यायचे आहेत. या ठिकाणी जास्त असं काही नाही की लईच प्रॉफिट झाले पाहिजे, छोटे छोटे प्रॉफिट आपल्याला घ्यायचे आहेत. या ठिकाणी बघा हा एक पॉईंट जॉईंट केला आपण, हा एक पॉईंट जॉईंट केला, त्याच्यानंतर मार्केट हे वरती जात होतं. आपला सेटअप काय की ह्याचा ब्रेक झाला तर सेलमध्ये जायचं आहे. वरती जर ट्रेड लाईन ड्रॉ केली आपण, आता ही स्ट्रेट लाईन वरती घेऊ, आपल्याला वरती जायचं, वरचा ट्रेड घ्यायचा आहे. ठीक आहे, आता हे अशा पद्धतीने पॉईंट इथे आपण जॉईंट करू शकतो. ठीक आहे, हे बघा हे जे आहे हा पॉईंट इथे भेटला, इथे ब्रेकआउट दिला, साईडवेज झालं, इथे स्टॉप लॉस गेला, अगेन ब्रेकआउट दिला, अगेन खाली आलेला आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आता हा सपोर्ट आपल्याला वरचा ट्रेड घ्यायचा होता, पण इथे बुलिशमध्ये वरचा ट्रेड भेटला नाही, तर इथे सपोर्ट लाईनवरती आपण जे ट्रेड लाईन ड्रॉ केली, इथे सपोर्ट लाईनवरती इथे आपण जे आहे ट्रेड लाईन ड्रॉ केली. या ठिकाणी हे पहा, सपोर्ट लाईनवरती ट्रेड लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे ब्रेकडाऊन झाला, एक सेलिंगमध्ये मार्केट आलं इथे, आणि या ठिकाणी जे आहे अशा पद्धतीने प्रॉफिट येथे होत असतो. तर हे जे आहे काय झालं, नेट स्लो झालं वाटतं थोडंसं परत. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने जे मित्रांनो आहे, तर आपण जे आहे ना मार्केटमध्ये प्रॉफिट या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे, थोडंसं नेट लॅग होत आहे बहुतेक. ठीक आहे, जाते येते, चल भाई आजा. हे बघा आता इथे सपोर्ट आहे. ठीक आहे, ही एकदम जबरदस्त मोठी कॅन्डल तयार झाली. तर ह्या कॅन्डलमध्ये थोडंसं रिस्की असतं. हा एक पॉईंट जोडला, हा एक पॉईंट जोडला, पुढचं माहीत नाही आपल्याला. ठीक आहे, खाली असं वळलं, इथे जर वळलं ना हे डायरेक्ट इथे येणार आहे बघा. ठीक आहे, माहीत नाही पुढचं आपल्याला, आपण सरळ ओढून टाकलं. ठीक आहे, पुढचं माहीत नाही, मार्केट खाली आलं, इथे सपोर्ट घेतला, अगेन वरती, हे सोडून द्या विषय. इथे ट्रेड नाही भेटला, त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी हा एक पॉईंट जॉईंट केला, हा एक 2 पॉईंट, हा तिसरा पॉईंट भेटून गेला. ठीक आहे, इथं मार्केट काय सपोर्ट देखील आला तर इथे आपण बाय करू शकतो. रिस्क एवढीच असते की याच्या खाली क्लोज झालं तर इथे कट करायचा असतो बाईंगमध्ये. ही सपोर्ट ट्रेड लाईन आहे. ठीक आहे, डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये या ठिकाणी आता सांगायचं म्हटलं तर ही जी आहे अप ट्रेंड मार्केटमध्ये जे आहे ही अप ट्रेंड ट्रेड लाईन आहे. आणि जर आपल्याला डाऊन ट्रेंड म्हणजे सेलसाठी ट्रेड घ्यायचा असेल, आता ह्या अप ट्रेंडमध्ये आपण ट्रेड लाईन इथे ओढलेली आहे. अप ट्रेंडमध्ये इथे ब्रेकडाऊन झाला आहे, हे सेलमध्ये आपली पोझिशन इथे तयार झालेली आहे. आता मार्केट हे चालू आहे सध्याला. ठीक आहे, आता हे जे अशा पद्धतीने हे जे आहे आपण 2 पॉईंट जॉईंट केले, तर आता ह्याच्यामध्ये काय 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरनं जोपर्यंत ह्याचा ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत इथे सेलमध्ये घुसायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी सपोर्ट जर घेतला, अशी छोटीशी कॅन्डल जर तयार केली तर पायमध्ये घुसू शकतो. जर या ठिकाणी हे बघा कुठे गेलं, हां, जर या ठिकाणी जर ब्रेकडाऊन दिला, ठीक आहे, तर इथे आपण सेलमध्ये घुसायचं, ह्याच कॅन्डलचा जो आहे स्टॉप लॉस इथे लावायचा असतो. तर हे अशा पद्धतीने मित्रांनो मार्केटमध्ये ट्रेड लाईनचा कशा पद्धतीने वापर करायचा हे मी माझ्या सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या ठिकाणी आपण जे आहे बरेच जे विषय आहेत आपण इथे समजून घेणार आहोत. जे बेसिक ऑफ कॅन्डलस्टिकचा व्हिडिओ टाकलेला आपण, टाईप ऑफ कॅन्डलस्टिक हे पण टाकलेलं आहे. आणि आज आपण ट्रेड लाईन कशा पद्धतीने ड्रॉ करायचे ते इथे शिकवत आहोत. नेक्स्ट व्हिडिओ आपण सपोर्ट या ठिकाणी कशा पद्धतीने शोधायचा, कुठे सपोर्ट तयार होतात काय नाही ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर मित्रांनो माझा थोडासा प्रयत्न आहे या ठिकाणी की जे नवीन मार्केटमध्ये आहे त्यांना बेसिक तरी मार्केटमध्ये समजावं की काय असतं. हा माझा छोटासा प्रयत्न आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.